युतीसाठी मनसेचे नेते फारसे उत्साही नसले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्ये ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी पाहायला मिळाली। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं यासाठी बॅनर झळकलेले आहेत। ठाण्यातील पडवळ नगर परिसरामध्ये लावलेल्या या बॅनरची चर्चा सुरू आहे। महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी एकत्र या अशी साद या बॅनरच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना घालण्यात आली आहे। तर ठाण्यापाठोपाठ मुंबईतल्या गिरगावमध्ये सुद्धा ठाकरे बंधूंसाठी बॅनरबाजी पाहायला मिळते। मुंबईमध्ये फक्त ठाकरे ब्रँड असा उल्लेख या बॅनरवर करण्यात आलाय। दरम्यान इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सीमा आढे यांनी। पाहूयात। मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भात काल पहिल्यांदाच स्पष्ट संकेत दिले आहेत आणि त्यानंतर राजकीय वातावरण हे आपल्याला वेगळंच पाहायला मिळत आहे। ठाकरे बंधू कधी एकत्र येणार या संदर्भात आपण आतापर्यंत अनेक बातम्या पाहिल्या, अनेक चर्चा वेगवेगळ्या पद्धतीने रंगताना पाहिल्या। मात्र काल पहिल्यांदाच या दोन्ही नेत्यांनी उघडपणे एकत्र येण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर आता राजकीय समीकरण बदलणार का असा एक प्रश्न उपस्थित केला जातोय। खरं तर अनेक वेळा आपण बॅनरबाजी या संदर्भात बघतोच, मात्र काल दोन्ही नेत्यांकडून स्पष्ट संकेत दिल्यानंतर गिरगावमध्ये बॅनरबाजीला आता सुरुवात झालेली आहे। मुंबईमध्ये बॅनरबाजीला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून। या फोटोमध्ये या बॅनरमध्ये बाळासाहेब ठाकरे आहेत आणि बाळासाहेबांच्या दोन्ही बाजूला, एकी बाजूला उद्धव ठाकरे आणि एक बाजूला राज ठाकरे आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्या बॅनरवरती लिहिलं आहे, मराठी माणसाची आण बाण शान, मुंबईत फक्त ठाकरे ब्रँड। अशा आशयाचे बॅनर आता मुंबईमध्ये लागायला सुरुवात झालेली आहे। कशा पद्धतीने घडामोडी घडणार, राज ठाकरे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा याच विषयावरती काही सकारात्मक बोलतात का, एकत्र येण्यासंदर्भात काही भाष्य करतात का आणि त्यानंतर नक्की काय राजकारणामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।